येत्या महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून नव्या आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्धार वारंवार व्यक्त केला जात होता। मात्र तसं असलं तरी प्रत्यक्षात नातलगांना उमेदवारी मिळवून देण्यासाठीच पक्षातील वरिष्ठ नेत्यांची धावपळ सुरू असल्याचं चित्र समोर येत आहे। पक्षातील काही बड्या नेत्यांकडून मुलं आणि सून यांच्यासाठी लॉबिंग सुरू असल्याची माहिती मिळते। विनायक राऊतांचा मुलगा किंवा मुलीसाठी उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर विनोद घोसाळकर धाकट्या सुनेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। खासदार संजय पाटील देखील मुलीसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, तर सुनील प्रभू यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे। तर कुठल्या ठाकरेंच्या नेत्यांनी त्यांच्या कुठल्या नातेवाईकांसाठी लॉबिंग केलेलं आहे आपण पाहूया। अंकित प्रभू जे आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा आहे, तो गोरेगाव दिंडोशीमधून उमेदवारी मिळू शकते। राजोल पाटील खासदार संजय पाटील यांची मुलगी आहे, तिला भांडूपमधून उमेदवारी मिळू शकते। गीतेश राऊत जो विनायक राऊत यांचा मुलगा आहे, त्याच्यासाठी वाकोला ठिकाणाहून लॉबिंग केली जाते। पूजा घोसाळकर विनोद घोसाळकर यांची धाकटी सून आहे, तिला दहिसरमधून उतरवण्याच्या तयारीत आहे।